बाकीचे मुलं काही जॉईन होत नाही होत जॉईन. Admiring don't share your index not positive pictures suggest. ठीक आहे. तर तिघच जण झालात तुम्ही जॉईन. एक मिनिट. चला ठीक आहे, जाऊ द्या. आपण सुरू करू. जसे जॉईन होतील तसं होतील परत म्हणजे हळूहळू. अर्पिता, तुम्हाला काही मीन ड्युरेशन याबद्दल काही प्रॉब्लेम असेल तर सांगा, मग आपण थोडंफार त्याबाबत चर्चा करू, म्हणजे जाऊया पुढे मग. ठीक आहे. स्टँडर्ड डेव्हिएशनला प्रमाप विचलन त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं, किंवा प्रमाण विचलन पण काही ठिकाणी शब्द आहे. तर ही आपली पहिली स्लाइड आहे स्टँडर्ड डेव्हिएशनची. ही इंग्लिशमध्ये फक्त थोडीशी समरी मी घेतलेली. तर या ठिकाणी बघा, आपण रेंज म्हणजे विस्तार जेव्हा बघितलं त्यावेळेला फक्त 2 व्हॅल्यूचा विचार केलेला होता. म्हणजे तिथला सगळ्यात मोठा ड्रॉबॅक काय असेल तर फक्त त्यांनी 2च व्हॅल्यूचा विचार करून बाकीच्या व्हॅल्यू निग्लेक्ट केल्या होत्या. त्यानंतर दुसरं, जरी आपल्या सिलेबसमध्ये क्वार्टाईल ड्युरेशन चतुर्थ विचलन, याला चतुर्थ विचलन असं म्हणतात, तर हे आपल्या सिलेबसमध्ये नसल्यामुळे आपण या ठिकाणी बघितलं नाही. पण यांचा पण मोठा ड्रॉबॅक काय आहे, तर हे फक्त 50% जे काही आकडेवारी आहे, 50% त्या आकडेवारीमध्ये फक्त 50% आकडेवारीचा विचार करतात आणि बाकीची आकडेवारी दुर्लक्ष करतात. आणि जे आपण मीन ड्युरेशन आपल्या सिलेबसला होताना आपण बघितलं. माझा आवाज येतो ना सौरभ तुला? सौरभ, तुम्हाला आवाज येतो का माझा? होय सर. ठीक आहे. तर त्यानंतर मेन ड्युरेशन जे बघितलं आपण, त्यामध्ये मुख्यतः आपण काय बघितलं, त्यामध्ये चांगल्यापैकी म्हणजे ह्या 2 विस्तार आणि चतुर्थ विचलन या दोन्हीपेक्षा मेन ड्युरेशन मध्ये चांगली सुधारणा झालेली होती. या ठिकाणी सर्व काही म्हणजे सर्व आकड्यांचा विचार केला जायचा, सर्व जे काही आकडे आहेत त्यांचा विचार केला होता, परंतु या ठिकाणी एकच आपण बघितलं होतं की निगेटिव्ह साईन्स इग्नोर केले होते. म्हणजे तर सर्व संख्या ह्या धनात्मक वापरून विचलन काढलं होतं. त्यामुळं त्या ठिकाणीही काहीतरी दोष आहेत, म्हणून पुढे कशाची गरज पडली तर याच्यातही काही सुधारणा करण्याची गरज पडली. आणि ती सुधारणा करण्याचं काम 1893 मध्ये कार्ल पियर्सन या शास्त्रज्ञांनी केलं. तुम्ही हे कार्ल पियर्सन हे 1893 प्रमाप विचलन, हे एवढं प्रमाप विचलन कोणी सुरुवात केली वगैरे हे लक्षात ठेवा, कारण असे एक ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात. तर त्यांनी म्हणजे जे काही स्टँडर्ड डिव्हिएशन आहे, इज द मोस्ट युजफुल अँड मोस्ट पॉप्युलर मेजर्स ऑफ डिस्पॅरेजन. तर त्यांनी हे जे काही स्टँडर्ड डिव्हिएशन प्रमाप विचलन सुरू केलं, हे जास्त लोकप्रिय झालं आणि आणखी चांगलं युजफुल आहे. आता हे इंग्लिश मधल्या स्लाइड आहेत, तर मराठी मधल्या स्लाइड बघा. स्लाइड मी या ठिकाणी घेतल्यात त्यासाठीच. तर कार्ल पियर्सन या संख्याशास्त्रज्ञाने प्रमाण विचलनाची संकल्पना प्रथम 1893 मध्ये मांडली. विचलनाचे हे साधन संशोधनामध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते. सरासरी विचलनातील दोष प्रमाप विचलनामध्ये आढळून येत नाहीत. म्हणजे जे काही माध्य विचलनामध्ये दोष होते ते या ठिकाणी प्रमाप विचलनामध्ये आढळून येत नाहीत. या ठिकाणी काय केलेलं आहे,
त्यामुळे हे विचलन मोजण्याचे एक चांगले साधन ठरते. प्रमाप विचलनाची व्याख्या पुढील प्रमाणे दिली जाते. तर प्रमाप विचलनामध्ये हे या ठिकाणी सर्व संख्येचा विचार केलेलाच आहे, परंतु त्याचे वर्ग आणि नंतर त्याचं वर्गमूळ काढून आपल्याला प्रमाप म्हणजे विचलन काढलेलं दिसून येतं. त्यामुळे हे मीन विचलनापेक्षा अॅक्युरेट आहे असं आपण म्हणू शकतो. तर हे बघा त्याची व्याख्या कशी केलेली, गणिती मध्यापासूनच्या विचलनाच्या वर्गाचे वर्गमूळ म्हणजे प्रमाप विचलन होय किंवा प्रमाण विचलन होय. गणितीय मध्यापासूनच्या म्हणजे आपण बघितलं आतापर्यंत आपण जे काही विचलन काढत होतो ते गणितीय मध्यापासूनच काढत होतो. गणितीय मध्ये हे तिन्हीलाही म्हणतात, मीन मोड मीडियन. आपण मध्यांकापासून जरी काढलं तरी ते गणितीय मध्यापासूनच काढलेलं असतं विचलन. तर या ठिकाणी फक्त काय गणितीय मध्यापासूनच्या विचलनाच्या वर्गाचे वर्गमूळ म्हणजे प्रमाप विचलन होय. तर इंग्लिशमध्ये पण आहे रूट मीन स्क्वेअर डिव्हिजन. याचा अर्थ असा होतो की प्रमाप विचलन काढताना दिलेल्या आकडेवारीच्या गणितीय मध्यापासून आकडेवारीतील प्रत्येक घटकाच्या किमतीचे विचलन काढून त्याचा वर्ग करावा, त्याची बेरीज करून त्याचे वर्गमूळ काढले जाते आणि येणारे उत्तर म्हणजे प्रमाप विचलन होय. आता थेरॅटिकल जरी तुमच्या लक्षात नाही राहिलं तरी आपण जेव्हा गणित करू काय प्रोसेस केली हीच तुम्हाला थिअरीमध्ये मांडायची. आपण जे गणितामध्ये करतोय काय काय करतोय, अगोदर काय करतोय, अगोदर विचलन काढतोय आणि त्याची विचलनाची बेरीज करून त्याच्या वर्गाची बेरीज करून परत त्याचं वर्गमूळ काढतोय. तर या ठिकाणी हे थिअरीमध्ये तेच मांडलेलं आहे, बाकी काही नाही. त्याची व्याख्या तीच आहे. गणिती मध्यापासूनच्या विचलनाच्या वर्गाचे वर्गमूळ म्हणजे प्रमाप विचलन होय. तर हे जे आहे ना सिग्मा या ग्रीक अक्षराने दर्शवले जाते. आता आपण त्याला पण सिग्मा किंवा समेशन म्हणतो, ते जे काही आपण बेरीज करतो त्याला. तर ठीक आहे, त्याला समेशन पण म्हणू शकता, मराठीमध्ये त्याला समेशन म्हणतात. तर या चिन्हाला पण सिग्माच म्हणतात. हे ग्रीक अक्षर आहे आणि हे ग्रीक अक्षराने दर्शवले जाते. मोठे प्रमाण विचलन म्हणजे त्याच्या गणिती मध्यापासूनच्या चलाच्या किमतीचे जास्त विचलन होय. तर लहान प्रमाप विचलन म्हणजे ग्रीक लहान प्रमाण विचलन किंवा ग्रीक सिग्मा या अक्षराने प्रमाण विचलनाची किंमत अधिक असल्यास त्या श्रेणीच्या सरासरीपासून विचलनाचे प्रमाण जास्त आणि प्रमाण विचलनाची किंमत कमी असते तेव्हा त्या श्रेणीतील सरासरी पासूनचे विचलन कमी असते. लहान प्रमाण विचलन हे श्रेणीतील सरासरीपेक्षा कमी असते असं आपण म्हणत असतो. त्यानंतर बघा घटकाच्या किमतीचे गणिती मध्यापासूनचे अंतर काढून त्या अंतराच्या वर्गाची बेरीज करतात व त्या बेरीजच तुम्हाला हे जरी समजा थेरॉटिकल हे बघा या ठिकाणी हेच दिले की घटकाची किंमत म्हणजे काय तर एक्स, आपल्याला जे एक्स दिलेले असतो ती किंमत त्याच्या गणितीय मध्यापासूनचे अंतर काढून त्या अंतराच्या वर्गाची बेरीज करतात व त्या बेरीजेस घटकाच्या संख्येने भागतात आणि या गुणोत्तराचा वर्गमुळास प्रमाप विचलन किंवा प्रमाण विचलन असं म्हणतात. प्रमाण विचलन हे नियमितपणे समांतर मार्गापासून काढले जाते. जसं बघा मध्य विचलन किंवा सरासरी विचलन एकच शब्द आहे. मध्य विचलन आपण मीन मोड मीडियन म्हणजे मध्याच्या साहाय्याने काढतो, मध्यांकाच्या साहाय्याने काढतो किंवा बहुलकाच्या साहाय्याने काढतो. तर हे प्रमाप विचलन या ठिकाणी लिहिलेलं आहे की हे नियमितपणे समांतर माध्यापासूनच म्हणजे फक्त मीन पासूनच काढले जाते, समांतर माध्यापासूनच काढले जाते, हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. म्हणजे चलाच्या किमती व संपूर्ण आकडेवारीची सरासरी किंमत मध्ये गणितीय मध्ये यामध्ये एकसारखेपणा असतो म्हणजेच कमी प्रमाप विचलन होईल. तर प्रमाप विचलन काढण्याचे हे खालील सूत्र आहे. फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल किंवा पाठच करावे लागेल. वेळेस लिहिणे किंवा परत परत त्याचं रिपिटेशन लिहिताना वाचन होतं आणि ते तुमच्या लक्षात राहील. तर सोपं आहे. प्रमाप विचलन काढण्यासाठी जे काही सूत्र आहे हे आपल्या स्लाइड वरती दिसतंय. त्याला कसं वाचन कराल बघा. जरी हे सिग्मा हे चिन्ह जे त्याला सिग्माच तुम्ही म्हणत असाल तरी तुम्ही या ठिकाणी प्रमाप विचलन म्हणायचं. प्रमाण विचलन इज इक्वल टू किंवा बरोबर आहे वर्गमुळात सिग्मा डी स्क्वेअर डिवायडेड बाय एन असं त्याचं वाचन तुम्ही करू शकतात. मग या ठिकाणी वर्गमूळ तुम्हाला शेवटी काढायचंय. अगोदर ही बाकीची गणितीय क्रिया करायची आणि नंतर तुम्हाला वर्गमूळ काढायचंय. त्या ठिकाणी ते जे चिन्ह वापरलेलं आहे सिग्माचं त्याला प्रमाण विचलन असं म्हणाल. त्यानंतर बरोबर आहे सिग्मा डी स्क्वेअर म्हणजे काय तर विचलनाच्या बेरीजचा वर्ग. आपण विचलन काढले, डी कसा काढायचा हे आपल्याला माहिती आहे. तशाच प्रकारचं डी इथेही काढायचं, फक्त त्याचा वर्ग पहिल्यांदा आपण
सिग्मा एफ डी काढायचं किंवा सिग्मा डीचाच विचार करायचा फक्त. आता इथं वर्ग काढायचा तुम्हाला, प्रत्येक घटकाचा वर्ग करायचा आहे, सिग्मा डी स्क्वेअर काढायचंय आणि त्यानंतर एन, या एकूण घटक, एन म्हणजे काय तर हे आपल्याला माहिती, एकूण जे काही संख्या आहे, नंबर्स ऑफ स्टुडंट असतील, नंबर्स ऑफ काय असेल ते, तर एकूण घटक संख्येने त्याला भागायचंय आणि नंतर मग त्याचं वर्गमूळ तुम्हाला काढायचंय. हे झालं प्रत्यक्ष पद्धत. आपण मध्य काढताना 2 पद्धती बघितल्या होत्या बघा. तुम्हाला आठवत असेल, मध्य काढताना आपण 2 पद्धती बघितल्या होत्या. तर एक प्रत्यक्ष पद्धत बघितली होती आणि एक शॉर्टकट मेथड, आपण तिला लघु पद्धती असं पण म्हणालो होतो. तिला या ठिकाणी ग्रहित माध्य पद्धत किंवा ग्रहित माध्य पद्धत पण, आपण माध्य हा पहिल्यांदाच ग्रहित धरणे वगैरे, आपण मध्य काढताना अशा प्रकारची एक पद्धत बघितली होती. तर दुसऱ्या पद्धतीत हे ग्रहित माध्य पद्धतीने कसं काढायचं, एसडी स्टँडर्ड डिव्हिएशन, एसडी म्हणू शकता तुम्ही शॉर्ट फॉर्म मध्ये. तर त्याचा हा फॉर्म्युला आहे. तर ते कसं काढायचं, एसडी इज इक्वल टू स्क्वेअर किंवा मग वर्गमुळात सिग्मा डी स्क्वेअर डिवायडेड बाय एन मायनस कंसामध्ये सिग्मा डी डिवायडेड बाय एन कंसाचा वर्ग. अशा प्रकारे तुम्ही त्याचं वाचन करू शकतात. तर आपण जेव्हा गणित बघू ना पुढे पुढे, तेव्हा तुमच्या लक्षात येईल, गणित आल्याशिवाय तुम्हाला हे थेरॉटिकल फॉर्म्युला काय आहे हे काही जास्त लक्षात राहणार नाही. तर बघा, साध्या पद्धतीमध्ये अगोदर बघू, साध्या ऍक्च्युअल मीन मेथड, प्रत्यक्ष गणितीय माध्य पद्धतीने बघूया, आणि सिंपल सिरीज म्हणजे साधी मालिका जी असते, साधी आकडेवारी, त्यामध्ये कसं काढायचं हे बघूया. तर या स्लाइड मध्ये 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 अशा काही संख्या दिलेल्या आहेत. तर या संख्येचा अगोदर काय करायचं, तुम्हाला तक्त्यामध्ये मांडायची, तक्त्यामध्ये आकडेवारी मांडायची जशाच तशी. त्यानंतर काय करायचं, त्या आकडेवारीचा गणितीय मध्ये सरासरी काढायची. त्यासाठी तुम्हाला माहिती आहे आपलं जे पहिलं सूत्र आहे, मीन इज इक्वल टू, म्हणजे किंवा मग त्याला आपण मीनला ए पण म्हणून होतो, ए इज इक्वल टू सिग्मा एक्स डिवायडेड बाय एन, हे सूत्र वापरून गणितीय मध्ये काढायचंय. आणि एकदा का तुम्ही मध्ये काढल्यानंतर, किंवा त्याला इंग्लिशमध्ये मीन म्हणतात, मीन काढल्यानंतर प्रत्येक घटकाचे त्याच्या गणितीय मध्यापासूनच्या आंतर विचलन काढायचंय. विचलन म्हणजे आपण डीने दाखवत होतो बघा, विचलन, डेव्हिएशन तुम्हाला काढायचंय. प्रत्येक घटकाचे त्यांच्या गणितीय मध्यापासूनचे आंतर विचलन काढायचे. ते कसे काढायचे तुम्हाला माहिती, सगळ्या संख्येतून जी काही ही आकडेवारी आहे, 11तून तुम्हाला ए जे येईल ते ए मायनस करायचंय, ठीक आहे, आणि त्या विचलनाचा वर्ग करायचा आहे. जे काही तुमचा मध्ये येईल तो तुम्हाला प्रत्येक घटकातून वजा करायचा आहे, तेव्हा तुम्हाला डी निघेल आणि त्या डीचा तुम्हाला वर्ग करायचा आहे. आणि सगळ्यात शेवटी मग एस डी इज इक्वल टू जे काही फॉर्म्युला आहे, वर्गमुळामध्ये सिग्मा एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय एन, हे सूत्र वापरून तुम्हाला प्रमाप विचलन काढता येईल. बघा, एकदम सोपं आहे. एक्स आपल्याला जे काही किमती दिल्यात त्या बरोबर, म्हणजे या अगोदरच ऑलरेडी किमती कशा दिलेल्या आहेत, उतरत्या चढत्या क्रमाने दिलेल्या आहेत, 11, 12, 13, 14, 15, 16 अशा प्रकारे. तर तुम्हाला अगोदर काय करायचंय, तुम्हाला अगोदर काय करावं लागेल सौरभ, तर तुम्ही अगोदर याचं मीन काढून घ्यायचंय. तर मीन काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, सगळ्या संख्या ज्या काही एक्स दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला ज्या काही आकडेवारी दिलेली ती आकडेवारीची बेरीज करावी लागेल, आणि त्याला एन म्हणजे नंबर ऑफ संख्या, जे काही नंबर किती संख्या आहेत यांनी तुम्हाला भागावं लागेल. मग बघा, इथपर्यंत तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही, कारण मीन आपण कसा काढायचा हे पहिल्या लेक्चरमध्ये, म्हणजे सेकंड चॅप्टरचं पहिलं लेक्चर आपलं मीन वरतीच होतं. तर इथपर्यंत तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. तर या ठिकाणी मीन तुम्ही काढलाय बघा, 176 कुठून घेतले आपण, मीनचा हा फॉर्म्युला आहे, हा तुम्हाला पाठच हवाय. हा फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला किमती मांडायच्या, 176 डिवायडेड बाय 11 येतं 16, म्हणून आपला 16 हा गणितीय माध्य आहे, या ठिकाणी 16 आहे. मग डी काढायचंय. अर्पिता, हे पहा, आपण एसडी शिकतोय आज, एसडी स्टँडर्ड डिव्हिएशन. तुम्हाला आवाज येतोय का माझा? येस सर.
हा तर आतापर्यंत आपण जे ना, तुम्ही आता नव्हतं, आपण त्याच्या स्टेप वगैरे शिकलोत आणि जे काही थेरॉटिकल भाग थोडाफार शिकलो. याची सुरुवात जे कार्ल पियर्सन, या ठिकाणी या स्लाइड वरती नाव आहे कार्ल पियर्सन, यांनी 1893 मध्ये याची सुरुवात केली. आणि याचा एक फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला आणि ह्या स्टेप आपण आतापर्यंत बघितल्या. आता स्टेपच्या सहाय्याने कसं काढायचं एसडी हे बघतोय. तर या ठिकाणी आपल्याला ही आकडेवारी दिलेली, एक्स हा दिलेला असतो. तर ही आकडेवारीच्या माध्यमातून तुम्ही प्रमाप कसं काढाल, तर पहिली जी स्टेप आहे त्यासाठी तुम्हाला मीन काढायचं आहे. मीन तर तुम्हाला माहिती या अगोदर तुम्ही काढलेला आहे. मीनचा जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये तुम्ही किमती टाकून मीन काढू शकतात. मीन आलाय 16. 16 हा मीन किंवा मग गणितीय मध्ये जे काही आपण त्याला मीन म्हणत असतो इंग्लिशमध्ये, मीन 16 आलेलं आहे. तर 16 हा गणितीय मध्ये आल्यानंतर आपण डी काढतो त्याच्या सहाय्याने. डी कसं काढायचं हे पण आपण याच्या अगोदर डी बऱ्याच वेळेस काढलंय. प्रत्येक संख्येतून आपला जो काही गणितीय मध्ये आलेला आहे तो तुम्हाला वजा करायचा आहे. तर बघा 11तून 16 गेले, खाली राहिले 5, -5 राहतात. ठीक आहे. तर तशा प्रकारे तुम्ही प्रत्येकातून 16 ही संख्या वजा करा. 16 16 शून्य. ठीक आहे. मग हा डी निघला तुमचा. नंतर डी स्क्वेअर काढायचा आहे, म्हणजे डी चा वर्ग करायचा आहे. म्हणजे 5चा वर्ग 25, 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9. वर्ग कसा काढायचा तुम्हाला माहितीच असेल ना सगळ्यांना, कारण आपण ते 5वी 6वीला हो सर. 8वी 7वीला शिकलेलो आहे. तर इथे काहीच नाही, तुम्हाला वर्ग काढायचा आहे. ऍक्च्युली हे जे काही स्टॅटिस्टिक आहे ना, हे असं एवढं हार्ड काही नाहीये. तुम्ही थोडंसं लक्ष दिलं, फॉर्म्युला पाठ असला तुम्हाला तरच येईल. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं यामध्ये काय आहे, तर तुमचे जे काही सूत्र आहेत सगळ्या गोष्टीचे सूत्र तुम्हाला पाठ करावे लागतील. त्याच्याशिवाय एकही तुम्हाला गणित बरोबर येणार नाही. त्यामुळे सूत्र हा इथला बेस आहे, पाया आहे. तुम्हाला जोपर्यंत हे सूत्र येणार नाही तोपर्यंत काहीही पुढचं गणित करता येणार नाहीत. आणि मग सूत्रात किमती कशा ठेवायच्या काय हे तरी तुम्हाला थोडक्यात लक्षात राहिलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला फक्त इथं काय मी जे शिकवतोय त्यामध्ये एकच गोष्टी लक्षात ठेवायची, त्या फॉर्म्युल्यामध्ये किमती कुठून घ्यायच्यात आणि कशा घ्यायच्यात. बस, बाकी काही तुम्ही बरोबर बाकीचं गणित तुम्ही व्यवस्थित करू शकता. कारण वर्ग, वर्गमूळ, घनमूळ, घातांक, हे सगळ्या गोष्टी, गुणाकार, भागाकार, वजाबाकी, गुणाकार, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला 10वीच्या अगोदरच झालेल्या असतात सगळ्यांनाच. तर बघा इथं एस डी इक्वल टू फॉर्म्युला जसा तसा मांडा. सिग्मा डी आपण काढलाय, डी काढलाय आपण, डीचा स्क्वेअर केलाय. डीच्या स्क्वेअरची बेरीज करून घ्या, म्हणजे आपल्या जे फॉर्म्युला सांगितलंय सिग्मा डी स्क्वेअर पाहिजे आपल्याला. म्हणून या ठिकाणी सिग्मा डी स्क्वेअर आपण काढून घेतलं. ते आहे 110. बघा या सगळ्या संख्येची जर बेरीज केली तर बरोबर 110 येते. आणि मग तुम्ही 110 आपल्या फॉर्म्युल्यामध्ये सिग्मा डी स्क्वेअर वर्गमूळामध्ये सिग्मा डी स्क्वेअर डिवायडेड बाय एन. तर या ठिकाणी तुम्ही बरोबर संख्या मांडा. एस डी बरोबर आहे वर्गमुळात जे काही सिग्मा डी स्क्वेअरच्या ठिकाणी 110 आणि 11 कुठून घेतलं तर एन. एन आपण एन तर कसं प्रत्येक म्हणजे दुसऱ्या चॅप्टर मध्ये सेम आहे. एनचं काहीच हे नाही, नवीन काही नाही. ते किती येतात बघा, ते येतात 10. ठीक आहे. 11ने जेव्हा 110 तुम्ही भाग देता त्यावेळेला 10 ही संख्या येईल. मग वर्गमुळात 10 असल्यामुळे त्याचा जर तुम्ही वर्गमूळ काढलं तर बघा किती येतं, 10चं वर्गमूळ किती. करेक्ट, ती संख्या येते 3.16 येते बघा. तुम्ही काढून बघू शकता आणि ह्यासाठी कॅल्सी पण वापरू शकता. तुम्हाला एक्झाम मध्ये पण कॅल्सी अलाउड असते, असं काहीच नाही की म्हणजे कॅल्सी तुम्ही वापरू शकणार नाही, असं होऊ शकत नाही. तुम्हाला कॅल्सी वापरायला कधीही परवानगी आहे. तुम्ही कॅल्सी सोबत ठेवू शकता. जरी तुमची एक्झाम ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे तरीही तुम्ही वापरू शकता. आणि तुमची जर थेरॉटिकल तुम्हाला कॉलेजमध्ये येऊन परीक्षा द्यायची असती तरी तुम्ही सांख्यिकी साठी कॅल्क्युलेटरचा वापर करू शकता. असं काही नाही कोणत्याही परीक्षेमध्ये. काही परीक्षा असा जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत त्यांचे ते रूल्स वेगळे असतील, पण आपल्या तरी विद्यापीठाच्या एक्झाम मध्ये तुम्ही कॅल्सी वापरू शकता सांख्यिकीसाठी. तर ठीक आहे, हे अशा प्रकारे तुम्ही काढलं. किंवा वर्गमूळ आपल्याला काही संख्येचे वर्गमूळ आपल्याला माहितीच असतात. आता 9चा वर्गमूळ 3 आहे हे आपल्याला माहिती आहे. मग एक परत आहे तर मग 3.16 येतो. अशा प्रकारे तुम्हाला करायचंय. यामध्ये काही अडचण बघा, कुठे काही अडचण वाटते का तुम्हाला कुणाला? हे सगळ्यात सोपं आहे. मग आपण पुढच्या स्टेपच्या साह्याने बघूयात पुढे आणखी.
नाही सर काही प्रॉब्लेम. तर इथे काही प्रॉब्लेम नसेल तर आपण पुढे जाऊ. हो. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रमाण विचलन काढायचं आहे. कोणतंही साधी आकडेवारी असेल तर अशाच प्रकारे तुम्हाला काढायचे, त्यामध्ये काही बदल करायचा नाही. ह्या फक्त 3-4 ज्या स्टेप आहेत महत्वाच्या त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्यात, बाकी काही नाही. तर या ठिकाणी हे सूत्राच्या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक झाली, सिग्मा एक्स स्क्वेअर नाही सिग्मा डी स्क्वेअर या ठिकाणी लिहिलं पाहिजे यांनी. तर हे या ठिकाणी काही ठिकाणी या स्लाइडमध्ये काही चुका असू शकतात, म्हणजे एखाद्या ठिकाणी, कारण ते पुस्तकातून मी जशाल तसं उचललेत आणि ते पुस्तक आशिष विद्यापीठाचे आहेत जे सिलेबस साठीच लिहिलेले असतील कोणीही. तर ठीक आहे, तुम्ही हे लक्षात ठेवा, इथं डी आहे सिग्मा डी स्क्वेअर. तर हे कसं आता दुसरी जी पद्धत आहे, दोन्ही पद्धतीने आपल्याला शिकायचंय, ती आहे अझुम्ड मीन मेथड. गृहीत गणित मध्ये पद्धतीने तुम्हाला साध्या आकडेवारीमध्ये स्टँडर्ड डिव्हिएशन काढायचं आहे, एसडी काढायचा आहे. तर ते कसा काढणार हा पण हे पण आपल्याला या ठिकाणी शिकायचंय. तर वर्गातील बघा उदाहरण दिलंय, वर्गातील 10 विद्यार्थ्यांना खालील मार्क्स मिळाले आहेत. तर गृहीत गणिती मध्य पद्धतीचा वापर करून प्रमाण विचलन काढा. तर प्रमाण विचलन करण्यासाठी इथं मार्क्स दिले 240. मग ते 300 पैकी 500 पैकी 300 पैकी असतील. मग पहिल्या विद्यार्थ्याला 240 आहेत, दुसऱ्याला 260, 290, 245 अशा प्रकारचे मार्क आहेत. मग तुम्हाला या आधी सगळ्यात पहिली स्टेप काय आहे, आकडेवारी तक्त्यात मांडायची तुम्हाला. त्यानंतर कोणतीही एक किंमत गणितीय मध्ये किंवा सरासरी मांडून त्यापासून प्रत्येक घटकाच्या किमतीचे विचलन काढायचे आणि नंतर विचलनाचा वर्ग करून त्यांची बेरीज करायची. आणि नंतर सगळ्यात शेवटी आपला जो काही फॉर्म्युला आहे, आपल्याला या ठिकाणी जो काही कार्ल पिअर्सन यांनी जो डेव्हलप केलेला फॉर्म्युला आहे, सूत्र आहे, याच्या सहाय्याने प्रमाण विचलन काढायचं आहे. तर हे बघा, या पहिल्या स्टेप मध्ये आपण काय केलं होतं, मध्ये काढला होता, गणितीय मध्ये आपण काढला होता या ठिकाणी सूत्राच्या सहाय्याने, परंतु या ठिकाणी फक्त आपल्याला गृहीत धरायचा आहे दुसऱ्या पद्धतीमध्ये. या ठिकाणी मध्य गृहीत धरताना तुम्ही कोणतीही संख्या मध्य म्हणून गृहीत धरू शकता. जशाला तसे तुम्ही मांडल्या आकडे जशाला तसे मांडले. एन इक्वल टू किती आहे बघा, संख्या विद्यार्थी संख्या किती आहे बघा, 10 आहे. आणि या ठिकाणी गणितीय माध्य 264 गृहीत धरलाय. तर तुम्ही कोणताही गृहीत धरू शकतात, असं काहीच नाही, फक्त या संख्येच्या आतलाच पाहिजे. आणि सगळ्यात मोठी संख्या किंवा सगळ्यात लहान संख्या असू नये. शक्यतो तुम्ही 240 किंवा 290 या दोन संख्यापैकी धरण्यापेक्षा त्यातल्या मधली संख्या धरली तर ते आणखी अॅक्युरेट असतं. म्हणून तुम्ही या ठिकाणी या गणितामध्ये 264 धरलाय, पण असं काही नाही तुम्ही 264 धरावा, असं कोणताही तुम्ही यापैकी कोणताही धरला तरी उत्तर सारखंच येतं. फक्त सगळ्यात लहान आणि सगळ्यात मोठी धरण्यापेक्षा तुम्ही मधले आकडा धरावा असं आपण सांगतोय. गृहीत मध्ये हा 264 या ठिकाणी पकडलाय. जरी ह्या संख्येत नसला तरी 264 हे पण कुठेतरी आहेच, कारण या संख्या 240 पासून सुरुवात होतात तर 290 पर्यंत आहेत. तर 264 ही संख्या आपण प्रत्येक घटकातून वजा करा. तर 240 मधून 264 वजा केले तर 24 येतात. 260 मधून 264 वजा केले तर -4 येतात. तसं 290 मधून केले तर +26 येतात. अशा प्रकारे तुम्ही वजाबाकी करून घ्या. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सिग्मा टी निघलं. मग यांची सगळ्यांची बेरीज करून घ्या. चिन्ह जे आहे ते या ठिकाणी चिन्हाचा विचार करायचा आहे. जसं मीन डिव्हिएशन मध्ये आपण चिन्हाचा विचार केला नव्हता, या ठिकाणी चिन्हाचा विचार तुम्हाला करावा लागेल. आणि मग सिग्मा डी काढा, ते येतं बघा +6. आणि मागच्या स्लाइड मध्ये जसं आपण डी स्क्वेअर काढलं तर डी स्क्वेअर काढा. 24 चा वर्ग किती आहे हा तुम्हाला जर पाठ असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर तुम्ही 24 × 24 24 गुणिले 24 करा. त्याचं उत्तर किती येतं ते तुम्ही लिहा. वर्ग कसा काढायचा माहितीये ना, 24 × 24. ठीक आहे. तर अशा प्रकारे वर्ग म्हणजे काय असतं, वर्गमूळ आपण शिकलो होतो. तर 24 चा वर्ग तुम्हाला 24 डिवायडेड बाय 24 गुणिले 24 अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता. तसं प्रत्येक संख्येचा वर्ग काढा. जर पाठ असतील तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. मग त्याची बेरीज करा, सिग्मा टी स्क्वेअर करा. ती बेरीज येते 2704. तर अशा प्रकारे एवढ्या किमती काढल्यानंतर तुम्हाला आपला फॉर्म्युला जो आहे दिलेला
जे सूत्र आपल्याला दिलेलं आहे ते या ठिकाणी मांडा. सूत्रामध्ये एस डी बरोबर आहे वर्गमुळात जे काही सिग्मा डी स्क्वेअर किती आहे 2704 बरोबर 2704 तुम्ही घेतले. त्यानंतर एन एन किती आहे 10 बरोबर जशाला तसं घ्या. त्यानंतर चिन्ह जशाला तसं मायनस आणि 6 कुठून घेतले तर सिग्मा डी 6 आलेलं आहे म्हणून आपण 6 जशाला तसं घेतलं. 6 हे बघा सिग्मा डी या ठिकाणी आहे इथलं जशाला तसं घेतलं आणि एन जशाला तसं 10 आपण घेतले आणि कंस बंद केला आणि कंसाचा वर्ग. कंसाचा वर्ग म्हणजे काय असतो की ह्या ह्या याचं जे उत्तर येईल त्याचा वर्ग असतो. ठीक आहे. हा ठीक आहे. तर या ठिकाणी यांनी काय केलं अगोदरच वर्ग करून घेतले. असंही उत्तर बरोबरच येईल या ठिकाणी असं सांगितलंय पण असं जरी नाही केलं तुम्ही डायरेक्ट याचं उत्तर 6/10 0.6 येतं आणि 0.6 इंटू 0.6 तर सेमच म्हणजे 0.36 येत आहे. तर अशा पद्धतीने सांगितलं या ठिकाणी 0.6 0.6 0.36. ठीक आहे. कंसाचा वर्ग म्हणजे काय करा तुम्ही या ठिकाणी आपल्याला जसं सांगितलंय दोन्ही संख्येचे वर्ग करून घ्या. ठीक आहे. तर 270 हे 2704 ला 10 ने भाग दिला तर किती येतात बघा 2704 डिवायडेड बाय 10 270.4 या ठिकाणी लिहिलेलं आहे 270.4 येईल. त्यानंतर मायनस करा 6चा वर्ग 636 आणि 10चा वर्ग 100 10 10 100 अशा ठिकाणी इथे मांडून घेतले. 36 आणि 10 36 आणि 100 यांचा भागाकार करा. 36 ला 100 ने भागा. अर्पिता हा सौरभ दोन्ही पद्धतीने हॅलो. उत्तर एक या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक झाली बरं का. हो सर. या ठिकाणी यांनी चुकवलंय. तुम्ही अगोदर जरी समजा याची क्रिया केली गणितीय क्रिया याची जरी केली 10 ने जरी 6 ला तुम्ही हे केलं ना 6 ने 10 ला जरी भाग दिला ठीक आहे. कारण मी जसं शिकलो याच्या अगोदर म्हणजे कॉलेजला असताना वगैरे किंवा मी जे गणित केले ते असे केले होते 0.6 येईल बरं का. इथे एक माझा स्टेप वाढवा 270.4 जसं तसं घ्या मायनस 0.6 चा वर्ग घ्या. 0.6 चा वर्ग किती येईल बघा ते येईल 0.36 0.36 ठीक आहे. आणि मग 0.36 आणि 270.4 तर 270.76 उत्तर येतं बरं का. नाही नाही मायनस करायचंय ना आपण प्लस केलंय 270.04 येतं सर. 270.4 मायनस जे काही आपलं 0.36 उत्तर आलंय त्याच्यातून तुम्ही मायनस करा. हे 3.6 यांनी चुकीचं काढलंय. उत्तर जे आहे ना 270.04 यायला पाहिजे होतं. दुसरं एक हो उदाहरण सर आहे ते. आपल्याकडे त्या उदाहरणामध्ये बघूया आपण. ठीक आहे. या ठिकाणी काही पुस्तकामध्ये चुकीचं दिलं असेल कारण मी तशा तशा फोटो कॉपी पेस्ट केलेले आहेत. 270.4 उत्तर येईल 270.4 04 येईल बरं का 0.36 जर वजा केलं तर 270.04 उत्तर येईल आणि नंतर त्याचं वर्गमूळ 270.04 वर्गमूळ जर काढलं 270.04 वर्गमूळ बघा वर्गमूळ काढा 270.04 तर 16.43 उत्तर येतं बघा 16.43 43 पॉईंटच्या पुढच्या संख्येला तुम्ही 4 3 असं वाचावं लागतं. असं 43 म्हणता येत नाही. 16.43 असं उत्तर तुमचं येईल. या ठिकाणी थोडस चूक झालेली या ठिकाणी या 2-3 स्टेप मध्ये. तर तुम्ही पुढच्या उदाहरणामध्ये आपण बरोबर समजावून घेऊ किंवा माझ्याकडे दुसरी एक स्लाइड आहे त्यामधनं आपण बघूया. वारंवारता पद्धतीच्या अगोदर माझ्याकडे दुसरी एक स्लाइड आहे त्या स्लाइडवरती आपण बघू आणि ते एक उदाहरण समजून घेऊया. मग आपलं डाऊट पण क्लिअर होतील.
तुम्हाला या या ठिकाणी काय अडचण वाटते बघा, थोडा विचार करा आणखी, आपल्याला कुठलं काही समजलं नाही. दुसरं दुसरं उदाहरण मी चेक करतोय तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय. चला दुसरी मी एक स्लाइड प्रेझेंट करतोय याच प्रकारचं दुसरं उदाहरण घेण्यासाठी. ठीक आहे, तर ही एक स्लाइड आहे, या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे. तर सेम हे पण उदाहरण आपण थोडं समजावून घेऊ, म्हणजे जेणेकरून तिथं जर मिस्टेक असेल तर तुमचा डाऊट पण क्लिअर होईल. हे बघा, या ठिकाणी सेम त्याच प्रकारे केलेलं आहे. फाइंड द मीन रिप्रेझेंट रेट पर मिनिट अँड इट्स स्टँडर्ड ड्युरेशन व्हेन इट फोर कॉजेस द रेट वॉज फाउंड टू बी 16, 13, 17 आणि 22, म्हणजे 16, 13, 17 आणि 22 या संख्या दिलेल्या आहेत. त्याच्या अगोदर तुम्हाला मीन काढायचा आहे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी सेम तेच गणित आहे, म्हणजे त्याच प्रकारे फक्त संख्या वेगळ्या आहेत. तर मीन ला आपण मीन इज इक्वल टू एक्स, एक्सनी पण काही ठिकाणी मीन दाखवतात, असं काही नाही, फक्त तुम्हाला माहित असावं, एनी पण दाखवतात, एक्सनी पण दाखवतात. मीन इज इक्वल टू किंवा एक्स इज इक्वल टू सिग्मा एक्स. या ठिकाणी सिग्मा चिन्ह या ठिकाणी येत नाही, त्यामुळे दिलेलं नाही बरं का या स्लाइड मध्ये. आपलं ऍक्च्युली आपल्याला डाऊट ह्या गणितामध्ये शॉर्टकट मेथडमध्ये, ठीक आहे, स्टँडर्ड ड्युरेशन इज इक्वल टू ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला डाऊट आहे. तर सिग्माचं चिन्ह या ठिकाणी कुठेच दिलं नाही, कारण सिग्माचं चिन्ह लॅपटॉप वरती येत नाही, काय कुठेच येत नाही तसं. तर आपण समजून घेऊया अजून मीन. तर हे पहा, हे उदाहरण आहे, तशाला तसंच वाटतं, इकडलं पुस्तकातल्या सारखंच उदाहरण आहे. हा काही संख्या बदललेल्या आहेत, नाहीतर आपल्या पुस्तकात जसं उदाहरण आहे त्याच प्रकारचं उदाहरण या ठिकाणी आहे. या उदाहरणाकडे तुम्ही लक्ष द्या, आपलं जिथून चालू होतं तिथूनच बघूया. हे पहा, एक्स आपल्याला दिलेला असतो, एन आपण काढला, डी इक्वल टू काय, तर एक्स मायनस ए, जे काही आपण 244 पकडलेलं आहे या ठिकाणी. सेम तेच उदाहरण आहे, फक्त काही संख्या बदललेल्या आहेत म्हणून उत्तर वेगळं येईल. तर या ठिकाणी बघा, याची बेरीज, डी ची बेरीज तुम्ही केली, ती या ठिकाणी एक आली. हा, एक आली, आणि डी स्क्वेअर काढला आणि डी स्क्वेअरची पण बेरीज केली, ती आली 2689. तर जसं काही आपला फॉर्म्युला आहे, तुम्हाला हेच फॉर्म्युला फक्त इथे सिग्मा डी स्क्वेअर वगैरे त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण सिग्मा सिग्मा दिलेलं होतं. या ठिकाणी तुम्हाला सिग्मा दिसत नाहीये, कारण कदाचित स्लाइड वरती सिग्मा हे चिन्ह येत नाहीये, म्हणजे लॅपटॉप वरतीच कुठे येते हे याचा प्रॉब्लेम असल्यामुळे या ठिकाणी सिग्मा हे चिन्ह दिसत नाही. मी बघतो एकदा, मग हिचे पीडीएफ आहे माझ्याकडे, पीडीएफ मध्ये सिग्मा चिन्ह दिलंय का त्यांनी, बघतो एकदा. हा ठीक आहे, पीडीएफ मध्ये आहे बघा, पीडीएफ मधून जेव्हा कन्वर्ट केली ना स्लाइड मध्ये मी, त्यावेळेला ते तिथलं सिग्मा चिन्ह गायब झालेलं दिसतंय. हे बघा, त्याचीच पीडीएफ कॉपी आहे. चला आपण ह्या स्लाइड वरती होतो, तुम्हाला दिसते ना समोर, तुम्हाला स्लाइड दिसते ना समोरची. हो सर. हा, तर हे बघा या ठिकाणी होतो, त्या पीपीटी मध्ये सिग्मा चिन्ह गायब झाल्यामुळे आपण ही प्रेझेंट केली दुसरी. तर बघा, मीन या ठिकाणी ह्या सेम फॉर्म्युला, आपण जे फॉर्म्युला पाहत होतो त्या उदाहरणामध्ये, तो सेम फॉर्म्युला तुम्हाला इथं दिसतोय. या फॉर्म्युल्यामध्ये किमती मांडा. तुम्हाला हे डी कसं काढायचं हे मी त्यावेळेस सांगितले, म्हणजे मागच्या स्लाइड मध्ये सांगितले.
डी स्क्वेअर कसं काढायचं हे सांगितलंय. मग सिग्मा डी कसं काढायचं तर या सगळ्यांची जी चिन्ह आहेत त्या चिन्हानुसार बेरीज वजाबाकी सगळं करून तुम्हाला ही गणितीय प्रक्रिया म्हणजे मायनस चिन्हाचे जे आहेत त्यांची सगळ्यांची बेरीज करा आणि जी प्लस चिन्हाची आहेत त्यांची बेरीज करा आणि प्लस चिन्हातून मायनस चिन्ह तुम्हाला वजा करावे लागतील. मग जे काही येईल ती सिग्मा डी तुमचं उत्तर येईल. त्यानंतर डी स्क्वेअर काढलेलं डी स्क्वेअर मध्ये तुम्हाला चिन्हाचा काही -24 जरी डी स्क्वेअर काढलं तर मायनस मायनस प्लस होतं 576 प्लस होईल. 16 4 4 16 16चा जेव्हा वर्ग कराल तेव्हा प्लस होईल. तुम्हाला वाटेल की बाबा इकडले चिन्ह मायनस आहेत मग इकडे जर कोणी एखाद्या वेळेस आपण काय करू की इकडे बी मायनस घेऊ चिन्ह इथं घेऊन टाकू असं करायचं नाही. जेव्हा तुम्ही वर्ग करतात तुम्ही गणिताचा एक नियम वाचला असेल मायनस मायनस काय होत असतं प्लस होत असतं. हा नियम सर्वांना माहित असावा आणि ऍक्च्युली हे 10वीच्या अगोदर आपण नियम शिकलेलो आहेत सगळे. थोडं तुम्हाला रिवाइज करावं लागेल की बाबा इथं प्रत्येक गणित करताना आता इथं तुम्हाला म्हणजे आपण फक्त फॉर्म्युले समजून सांगायलो आणि किमती कशा काढायच्या हे समजून सांगतोय. ते नियम गणिताचे जे नियम आहेत ते तुम्हाला लक्षात असावेत. फक्त आपण गणिताचा एक नियम कुठं मोडला होता मीन डिव्हिएशन माध्य विचलन सरासरी विचलन काढताना आपण मायनस ही संख्या गृहीत धरली नव्हती. सगळ्यांना प्लस समजूनच आपण बेरीज केली होती. या ठिकाणी तसं करायचं नाही. या ठिकाणी जे मायनस आहेत ते मायनस जे प्लस आहेत त्याच्यातनं तुम्ही वजा करावे लागतील. सिग्मा डी काढली एक डी स्क्वेअर काढला 2689 सिग्मा डी स्क्वेअर एच डी ह्या उदाहरणामध्ये ठेवून बघा इज इक्वल टू सिग्मा डी स्क्वेअर किती आलेला आहे 2689 डिवायडेड बाय एन एन आलेला आहे 10 मायनस जी काही एक आलेला आहे सिग्मा डी डिवायडेड बाय 10. तर या ठिकाणी बघा यांनी बरोबर केलंय. यांनी बरोबर 1 आणि 10चा वर्ग करण्यापेक्षा त्यांनी अगोदर भागाकार करून घेतला. 1 जर 10ला भागलं तर किती येतात बघा 0.1 येतील आणि 0.1 चा जर स्क्वेअर केला तर 0.01 येईल बघा तुम्ही. ठीक आहे. या ठिकाणी एकदम करेक्ट केलेलं आहे हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि मग 2689 ला जर 10 भागलं तर ते येईल 268.9. मग 268.9 न 0.9 मायनस 0.01 तर उत्तर येईल 268.89 आणि 268.89 जर वर्गमूळ काढा तुम्ही. वर्गमूळ किती येईल बघा 268.89 16.398 हे तुमचं वर्गमूळ येईल. बघा या ठिकाणी काही प्रॉब्लेम बघा. आता हे गणित आपलं पहिलेच गणित आहे फक्त काही संख्या चेंज केल्यामुळं या ठिकाणी काही घटक बदललेले दिसत आहेत. तर उत्तर तुमचं एसडी किती येईल 16.398. तुम्हाला काय लक्षात आलं नाही ह्यातलं सांगा. कोणाला काही अडचण तुम्ही बिंदास सांगा म्हणजे जेणेकरून काय होईल इथं प्रॉब्लेम सगळ्यांचा सॉल्व्ह होतो. म्हणजे बाकीच्यांना पण डाऊट असतो पण विचारायचं कसं म्हणून विचारत नसतात. तर तुम्ही एक कोणीतरी विचारा ज्यांना नाही समजलं त्यांनी. आपण परत सांगूया की हे कुठून आलं. साक्षी सर एन कसं निघलं ते नाही माहिती मला. हा तर एन जे आहे ना साक्षी एन आपण प्रत्येक गोष्टीमध्ये काढलेलं आहे. म्हणजे मीन काढताना काढलंय मेडेन काढताना काढलंय बऱ्याचशा ठिकाणी एन आपण काढलेलं आहे. तर एन कसं काढलं हे बघा. ह्या सगळ्या मोजा संख्या 1 2 3 4 अशा मोजा सगळ्या संख्या. व्हॅल्यू ऑफ एक्स आहे ना या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू जी आहे तर त्या संख्या मोजायच्यात 1 2 3 4 अशा. हे बघा या ठिकाणी अच्छा जेवढी संख्या दिलेली आहे तेवढी ते एन आहे का? हा करेक्ट एन आपण प्रत्येक ठिकाणी काढलेलं आहे. मीन काढताना काढलंय मोड काढताना काढलंय. तर ती जेवढ्या संख्या आहेत तेवढी एन नसतं आपलं. हो सर समजलं. हा बाकी आणखी बघा आणखी काय काय नाही समजलं बघा. आता म्हणजे काय तुम्हाला नंतर तुम्हाला अडचण येऊ नये. जसा हो आता सर छोटासा तेवढंच डाऊट होता पण विचारलं. त्यामुळे तुमचं उत्तर चुकत असते. तुम्ही आणखी बघा काय तुम्हाला सिग्मा डी कळालं नाही का सिग्मा डी स्क्वेअर कसं काढलं हे कळालं नाही. हा फॉर्म्युला डोळ्यासमोर घ्या आणि यातल्या कोणत्या किमती कळाल्या नाहीत ते विचारा. तुम्हाला फक्त हा हो सर. फॉर्म्युला जो मी म्हणजे फॉर्म्युला तुम्हाला हायलाइट करतो इथे. हा फॉर्म्युला तुम्हाला हा येलो केलाय. तर येलो जो केलेला फॉर्म्युला आहे यामधली कोणती किंमत कळाली नाही आणि ती कशी काढायची कळाली नाही हे बघा. कोणालाही
मग ते जर समजलं असेल तर आपण पुढे जाऊ शकतो. कारण हे साध्या पद्धतीमध्ये समजलं नाही एकदा तुम्हाला, मग आपण वारावार्ता पद्धतीकडे जाऊया. रेणुका, हा रेणुका तुम्हाला समजलंय का? अर्पिता, यस सर. ठीक आहे. सर, हा बोला. इथं फॉर्म्युलामध्ये सिग्मा डी अपॉन एन चा स्क्वेअर आहे, तर तिथं आपण हो. आधी स्क्वेअर काढून घेतलं आणि नंतर त्याचा भागाकार केला तरी पण चालेल ना? नाही, पण शक्यतो उत्तर आता आम्ही जे आतापर्यंत शिकलो ना, ते अगोदर आम्ही काढलेला नव्हता कधीच भागाकार. परंतु ते त्या पुस्तकातल्या उदाहरणामध्ये तसं होतं. परंतु प्रत्येक वेळेला आम्ही काय करायचो, अगोदर कंसातलं गणितीय प्रक्रिया करायचो. आणि शक्यतो मला सांगायचे तुम्हाला, आपला गणिताचा नियम सांगतो की अगोदर कंस तुम्ही उकळून घ्या, ठीक आहे. आणि हो. नंतर मग त्याचं जे काही बाहेरचं आहे ते करा. मग तुम्हाला कंस अगोदर सॉल्व्ह करून घ्यावा लागेल. म्हणून तुम्ही अगोदर कंसामधली प्रक्रिया करा. म्हणजे भागाकार तुम्हाला कंसामध्ये दिलेला आहे, कंस तुम्ही अगोदर काढून टाका, ठीक आहे. मग त्याचा अगोदर भागाकार करा, नंतर वर्ग करा कंसाचा. यस सर. हा, त्यामुळं मग तुम्ही कंसातली अगोदर गणिती प्रक्रिया केली पाहिजे. गणिताचा नियम तसा सांगतो, म्हणून तुम्ही असंच करायचं. अगोदर तुम्ही वर्ग करून भागाकार कराल तर एखाद्या वेळेस उत्तर चुकू शकतं, कारण गणिताचा नियम आपल्याला असं सांगतोय. उत्तर तर सेमच येतं, परंतु चुकेल म्हणून तुम्ही अगोदर भागाकार करायचा. कारण या ठिकाणी पण तसंच केलंय आणि गणिताचा नियम पण तोच सांगतो. अगोदर तुम्ही जे काही कंसात आहे ते कंस तुम्ही ती गणिती प्रक्रिया अगोदर करा. त्यामुळे अगोदर तुम्ही भागाकार करून घ्यायचा, नंतर त्याचा वर्ग करून घ्यायचा. बघा आता पुढे आणखी काही. तुम्ही आणखी काही उदाहरणं सोडून घ्या. माझ्या त्या नोट्स मध्ये काही उदाहरणं आहेत. नोट्स आता मी बाजूला ठेवले, तर त्या नोट्स मधले मी उदाहरणं त्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवलेले. तुम्ही आणखी काही सराव करा, म्हणजे 2-4 उदाहरणाचा कसे केलेत काय त्या नोट्स मधल्या करा, किंवा एखाद्या पुस्तकातलं बघा. आणि काही अडचण असेल तर उद्या नक्की मला विचारा. म्हणजे काय होईल, उद्या किंवा परवा विचारा, म्हणजे तुमचं सगळे डाऊट्स क्लिअर होतील. आणि आपण सगळे डाऊट्स इथं जर क्लिअर, म्हणजे माझ्याही लक्षात येईल की काय कुठे काय, मग आपण सगळ्याच्या विचाराने ते डाऊट्स आपण क्लिअर करून घेऊ. तर आताच बघा काय ह्याच्यामध्ये तुम्हाला अडचण वाटते. एवढं काही अवघड नाही. आणि जसं म्हणजे याच्या अगोदर मला शिकवलंय त्याप्रमाणेच मी शिकवतोय. मला जसं MA ला किंवा BA ला शिकवलं होतं त्याप्रमाणेच मी शिकवतोय. कारण सध्या मी काही एवढं म्हणजे डिटेलमध्ये हे नाही करत की कोणत्या पुस्तकं 4-5 पुस्तकं चाळून एवढं हे नाही करत. मला जसं शिकवलं होतं त्याप्रमाणे मी शिकवतोय तुम्हाला. सर हॅलो. हा बोला ना, बोला ना. सर आपण इथं जसं मीन म्हणजे 264 गृहीत धरला ना ये म्हणून, हो हो, तर तो मागं पुढे झाला तरी आन्सर आपला तेच येणार ना? हा नक्की नक्की आन्सर येईल. जरी आन्सर चेंज थोडंफार झालं 3.98 ऐवजी 16 पॉईंट, हे 16 हा अंक तुमचा कसंही केलं तरी 16 हा अंक योग्यच येईल बरं का, सेमच येईल. फक्त मागं पुढं काय होईल, थोडस काही झालं तर त्या दशांशच्या पुढल्या संख्येमध्ये थोडाफार फरक पडेल. तर त्याचा काही म्हणजे दशांशच्या पुढं काही थोडाफार फरक पडला तर काही आपल्या आन्सर चुकीचं होऊ शकत नाही. दशांशच्या पुढं समजा 3 पॉईंट म्हणजे 0.398 आहे ना, तर 4 म्हणजे 4.1 असं काहीतरी आलं, 0.41 असं आलं तरी काही बिघडत नाही किंवा काही अडचण नाही. असंही आपण काय करू शकतो, हे 8 उडून टाकायचे असतील तर या ठिकाणी 40 करू शकतो. कारण दशांशच्या पुढच्या चिन्हाचं तुम्हाला माहिती, 5च्या पुढे जर संख्या असली तर आपण इथे एक संख्या वाढवतो. मग इथं 16.40 जरी आलं तरी उत्तर एकच येतं. त्यामुळं असा काही फरक पडणार नाही. तुम्ही 272 घ्या, 263 घ्या, 277 घ्या, कुठलीही संख्या इथं गृहीत माध्य म्हणून पकडा, असं काहीच अडचण होणार नाही. जरी तुमचं उत्तर बदललं तरी ते दशांशच्या पुढचंच बदलणार, दशांशच्या अलीकडचं बिलकुल बदलणार नाही. म्हणजे 16 ही अंक कधीच बदलणार नाही. बदललं तरी 16.41 येईल किंवा 42 येईल जास्तीत जास्त, किंवा 38 येईल. असं थोडंफार प्रमाणात काहीतरी चेंज होईल, पण काही मोठा चेंज होणार नाही. बोला आणखी काही अडचण सौरभ? नाही सर, काही प्रॉब्लेम. ठीक आहे, तर पुढच्या स्लाइड वरती जाऊ आपण. तर हेच तुम्हाला साध्या पद्धतीमध्ये समजलं असेल. आपण आता वारंवारच्या पद्धतीकडे जाऊया. साध्या पद्धतीत 2 पद्धतीने आपण शिकलो.
हा एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि याच्या अगोदरच्या स्लाइड वरती जो फॉर्म्युला आहे तो एक तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. 150. हे पहा, हा एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. बघा, काही काही पुस्तकामध्ये असा पण फॉर्म्युला दिलेला असेल बरं का, याचा अर्थ एकच होतो. या दोन्ही फॉर्म्युल्यांचा अर्थ एकच होतो. हे दोन्ही फॉर्म्युले जे आहेत त्यांचा अर्थ एकच होतो. या स्लाइड कडे पण लक्ष द्या. तर हे बघा, स्टँडर्ड डेव्हिएशन इज इक्वल टू, हे चिन्ह जे दिलेलं आहे सिग्माचं ते स्टँडर्ड डेव्हिएशन, एसडी इज इक्वल टू चालेल. तर सिग्मा एक्स मायनस एक्स बार म्हणजे काढलेला मीन, एक्स बार यांचा वर्ग म्हणजेच काय तर डीचा वर्ग. ठीक आहे, याचं म्हणजे असं कधी काही ठिकाणी हे असं दिलेलं असेल फॉर्म्युला, तर याचा आणि याचा अर्थ एकच होतो. ह्या दोन संख्या इथल्या घेण्यापेक्षा आपण डी स्क्वेअर हा एकच संख्या घेतली. तर बघा, या ठिकाणी पण साध्या पद्धतीमध्ये सारखंच केलेलं आहे. तुम्ही दोन्हीपैकी कोणती पद्धत वापरू शकता बरं का. असं काही नाही की बाबा तुम्ही शॉर्टकट पद्धत वापरावी, शॉर्टकट मेथड किंवा ग्रहित माध्यम पद्धत वापरावी, किंवा मग साधी पद्धत म्हणजे प्रत्यक्ष पद्धत वापरावी. प्रत्यक्ष पद्धत वापरा किंवा ग्रहित माध्यम पद्धत वापरा, दोन्हीतनं तुम्ही करू शकता. फक्त जे काही फॉर्म्युले आहेत ते वेगवेगळे आहेत. बघा, या ठिकाणी सिग्मा डी स्क्वेअर काढलेले 42 आणि एन काढलेले 4. संख्या 4च असल्यामुळे एन हे 4 आहे, आपोआप आपल्याला माहित असतं 4 एन आहे. या ठिकाणी 42 ला 4 न जर डिवाइडेड केलं तर उत्तर येतं 42 ला 4 ने भागलं तर किती उत्तर येतं बघा. 42 भागिले 4 किती येते बघा, 10.5 येईल. आणि 10.5 चा जर वर्गमूळ काढलं तर ते येईल 3.240 असं पुढे येतं संख्या. पण आपण जास्त संख्या, दशांशच्या पुढच्या संख्याचा जास्त विचार करत नाही, म्हणून 3.2 या ठिकाणी लिहिलंय. ठीक आहे, कळालं ना हे पण गणित? हो सर. हे सगळ्यात सोपं आहे बघा, हे कळायला पाहिजे, कारण हे याच्यामध्ये तर काही गृहीत धरलेलं नाही, काही नाही. तर या ठिकाणी आज आपण थांबूया. 1:53 झालेत. उद्या आपण वारंवार पद्धतीमध्ये पाहू, आणि जर जमलं तर वर्गांतर पद्धतीमध्ये पण कसं करायचं हे पाहू. तर आज तुम्हाला गृहपाठ म्हणून काय आहे, सगळ्यांनीच काय करा, जे काही आपण उदाहरणं तुम्हाला आपल्या नोट्स मध्ये दिलेले त्यापैकी 1-2 उदाहरणं तुम्ही स्वतः नुसते आकडे घ्या, त्यातले आकडे घेऊन तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे उद्या जर काही अडचण असेल तर आपण इथे चर्चा करूयात. किंवा मग एखादं पुस्तक बघा, एखादं पुस्तक माझ्याकडे असं पीडीएफ म्हणजे पाठवण्यासारखं पुस्तक नाहीये, त्याच्यामुळे नाही तर मी तुम्हाला पाठवून दिलं असतं. स्कॅन कॉपी वगैरे मग बघावं लागेल. नाही तर तुम्ही बघा, एखाद्या पुस्तक जर तुमच्याकडे असेल तर त्यातलं एखादं उदाहरण बघा आणि मग त्यातले आकडे घ्या आणि तुम्ही सोडवण्याचा स्वतः प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला कुठे अडचण येतात हे तुम्हाला कळेल. फक्त तुम्हाला पाहायचं तर फॉर्म्युला तुम्हाला आता पाठ होईल, एवढा सोपा फॉर्म्युला आहे सिग्मा डी स्क्वेअर डिवायडेड बाय एन वर्गमुळामध्ये. तर तेवढा सोपा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, किंवा मग गृहीत माध्यम पद्धतीचा पण सोपाच फॉर्म्युला आहे, तो तुम्हाला लक्षात ठेवून गणित करायचे. ठीक आहे, मग थांबायचं का आपण? चालेल सर. हो सर. चालेल, मग उद्या बरोबर 1 वाजता जॉईन व्हा. हो सर. ठीक आहे, धन्यवाद.